नमस्कार मित्रांनो, तर मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता काव्या आणि मानिनी यांच्यातलं नातं हे पूर्वपदावर आलेलं असताना मानिनी खूपच छान पद्धतीने पहिल्यासारखी आपल्या सुनेचं लाड करत असते. काव्या आता अभ्यास करत असते आणि तेवढ्यात तिथे मानिनी येते. मानिनी म्हणते, थकली का गं अभ्यास करून करून? हे घे तुझ्यासाठी मी ताक आणलाय. ते काय ना, मी कढी पकोडा करत होते आणि ते करत असताना मी पार्थसाठी नेहमी ताक काढून ठेवते. काव्या म्हणते, अरे देवा, पार्थ देशमुखांसाठी काढलं होतं, पण मी तर पिले आता हे ताक, उष्ट झालं ना. आता मानिनी म्हणते, असू दे गं, मी त्याच्यासाठी दुसरं ताक आणेल ना, तू पी, तू छान ताक पी. आता काव्या म्हणते, मानिनी काकू, खरं तर तुम्ही माझे किती लाड करतात ना, मला हे बघून खूप छान वाटतंय. तुमच्यासारखी प्रत्येक घरात सासू असायला हवी. म्हणजे कशी प्रत्येक सून काही ना काहीतरी ऑनलाईन कोर्सेस जॉईन करेल आणि अभ्यास करत बसेल आणि मग तिचे लाड करायला तिची सासू येईल. मानिनी म्हणते, बास बास, कौतुक बास झालं. तेवढ्यात काव्या म्हणते, नाही या, पण माझ्या मानिनी काकू खरंच स्पेशल आहे आणि सासू म्हणून तर त्या खूप उत्तम आहे. तुमच्यासारखी सासू जर प्रत्येक घरात असेल ना, तर प्रत्येक सून कुठलीही परीक्षा अगदी सहजपणे क्रॅक करेल काकू. इतक्या छान आणि गोड आहात तुम्ही आणि माझे किती लाड करतात ना तुम्ही. मानिनी आता हसायला लागते. काव्या म्हणते, काकू, खरंच मी खूप लकी आहे की तुम्ही मला भेटलेले आहात सासू म्हणून. आता मानिनी म्हणते, बास बास, खूप झाला कौतुक, आता मला दही पकोडा बनवायचा आहे. तुला सांगू का, दही पकोडा म्हणजे तुझ्या बोक्याची फेवरेट डिश आहे. तेवढ्यात आता काव्या म्हणते, हो का, त्यांना खूप आवडतात दही पकोडा? मानिनी म्हणते, हो, खूप आवडतात त्याला. तेवढ्यात काव्या म्हणते, अच्छा, मग आपण बनवायचे का? मानिनी म्हणते, जर तुझं झालं असेल ना, तुला ब्रेक हवा असेल तर मी शिकवू का तुला कसे बनवतात ते? आता काव्या म्हणते, हो हो, पण हे पार्थ देशमुखांना सांगू नका, त्यांच्यासाठी सरप्राईज आहे. आपण त्यांना छान सरप्राईज देऊया. काव्या आणि मानिनी आता किचनमध्ये जातात आणि काव्याला मानिनी खूप छान पद्धतीने दही पकोडा कसा बनवायचा ते सांगत असते. मानिनी म्हणते, काव्या, प्रत्येक वेळेला नवऱ्याचं नाव घेतल्यानंतर इतकं गोड लाजलंच पाहिजे असं नाहीये ग. असं म्हणून ती काव्याला चिडवत असते आणि त्या मस्त हसत खेळत छान त्यांचा स्वयंपाक करत असतात. तर मित्रांनो, अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.